बनावट नोटांची विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना शाहूपुरी पोलिसांनी अटक केली होती। या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत पोलिसांनी राजेंद्र नगरातील देवाभाऊ उर्फ मोहन पवारला अटक केली। त्याच्या घराची तपासणी केल्यानंतर नोटा छापण्यासाठी लागणारा कागद, प्रिंटर, कटर असं साहित्य जप्त करण्यात आलंय। बनावट नोटा विक्रीसाठी आलेल्या राहुल खिरुगडे आणि गुरु मेंगाणे या दोघांना शाहूपुरी पोलिसांनी रेल्वे स्टेशनवर छापा टाकून 16 मार्चला पकडलं होतं। त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर राजेंद्र नगरातील राहुल रसाळ हा आणखी एक तरुण या प्रकरणात अडकल्याचं स्पष्ट झालं। त्यानंच देवाभाऊकडून या नोटा घेतल्या होत्या। 35,000च्या बदल्यात लाख रुपयांच्या नोटा दिल्याचं समोर आल्यानंतर शाहूपुरी पोलिसांकडून देवाभाऊचा शोध सुरू झाला। दरम्यान पोलिसांनी आज राजेंद्र नगर इथल्या घरातून देवाभाऊ उर्फ मोहन पवारला अटक केली। त्याला पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्यानं 2 महिन्यांपासून घरात नोटा छपाई करत असल्याचं सांगितलं। त्याच्या घरातून प्रिंटर, कागद, कटर जप्त करण्यात आला। नोटांच्या कलर झेरॉक्स काढून त्यानं छपाई केल्याची कबुली दिली आहे।